म्हणजे रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-बी-आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनियर इंजिनियर पदाची जाहिरात आली आहे त्याची सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कारण सरकारी नोकरीच्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ आमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही करत असतो. तर मित्रांनो, ही भरती जी आली आहे ती शक्यतो भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय जे आहे मुंबई, इथून हे नोटिफिकेशन आलेलं असून इथेच बऱ्यापैकी आपल्याला नोकरी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. तर ही 2025 ची नोटिफिकेशन आहे. तर यामध्ये संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला माहीत असेल की भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील बँकिंग प्रणाली नियंत्रण करणारी महत्त्वाची अशी संस्था आहे. तर यामध्ये जर आपण बघितलं की यामध्ये क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात की आपले एम-पी-एस-सी असो किंवा कोणत्याहीसाठी होऊ शकतात की भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली असून ही भारताची केंद्रीय बँक असून ही देशातील आर्थिक व बँकिंग प्रणालीचे मुख्य नियंत्रक आहे. आर-बी-आय म्हणजे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि चलन व्यवस्थापन, बँकिंग नियंत्रण, विदेशी चलनाचे नियंत्रण, आर्थिक स्थिरता या मुख्य जबाबदाऱ्या आर-बी-आय पार पाडत असते. तर आता यामध्ये जी भरती आली आहे त्यामध्ये एकूण जर पदे बघितली तर 11 पदांसाठी भरती आलेली आहे आणि पदाचा तपशील व नाव जर आपण बघितलं ते पुढील प्रमाणे आहे. पहिलं जे पद आहे ते ज्युनियर इंजिनियर सिव्हिल इंजिनियरसाठी आहे. दुसरं ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल. सिव्हिलमध्ये 7 जागा असून इथं आपण इलेक्ट्रिकलमध्ये इथं 4 जागा आपल्याला दिसून येत आहेत. तर 7 आणि 4 अशा 11 जागासाठी इथं भरती आहेत. पहिला ट्रेड सिव्हिलचा आहे, दुसरा आहे इलेक्ट्रिकलचा. आता शैक्षणिक पात्रता जर बघितली आपण तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी इथं जर बघितली तर सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किमान 65% गुणासह आपण पास असणं आवश्यक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा जर आपण केला असेल तरी सुद्धा तिथं आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. किमान मार्क किती पाहिजेत तर 65 पाहिजेत आपल्याला. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-बी-डी करता 55% मार्क असेल तरी सुद्धा इथं ॲप्लिकेशन आपण करू शकणार आहात. त्याचबरोबर आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचं जर बघितलं पदवी असेल तरी सुद्धा आपण 55% गुणासह इथं ॲप्लिकेशन करू शकणार आहात. एकतर डिप्लोमा असेल तर 65% आपल्याला गुण असणं आवश्यक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगची जर आपण पदवी घेतली असेल तर वेल अँड गुड. आपण 55% गुणासहित ॲप्लिकेशन करू शकता. एस-सी, एस-टी प्रवर्गातील उमेदवार 85% गुणासहित ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. आता दुसरं जे पद आहे ते आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा जर केला असेल तर 65% गुण असणं आवश्यक आहे किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी असेल तर 55% गुणासहित आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर मित्रांनो, आपण एस-सी, एस-टी प्रवर्गात येत असेल तर इथली मार्क आपण पाहू शकणार आहात. तर अशा प्रकारे ह्या 2 जागा आहेत, एक सिव्हिल आणि दुसरी इलेक्ट्रिकल. तर डिप्लोमा जर केला असेल तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आता वयोमर्यादेचा विचार केला तर 1 डिसेंबर 2024 रोजी जनरल कॅटेगरी करता इथं जर बघितलं आपण 20 ते 30 वर्षातील उमेदवार इथं ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. एस-सी-एस-टी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची रिझर्वेशनचा जो नियम आहे त्या नियमानुसार इथं सूट आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षाची सूट इथं देण्यात आलेली आहे. नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत इथं सध्या लिहून आलेलं असलं तरी सुद्धा बऱ्यापैकी रिझर्व्ह बँकेचे जे मुख्यालय आहे ते मुंबईमध्ये असून आपण इथं मुंबईमध्येच आपल्याला इथं नोकरीची करण्याची संधी मिळणार आहे किंवा दिल्ली किंवा जिथं मोठे सिटी आहे तिथेच बऱ्यापैकी आपल्याला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे. आता परीक्षा शुल्काचा जर आपण विचार केला तर जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूसाठी ₹450 प्लस 18% जी-एस-टी इथं आपल्याला शुल्क भरायचं आहे. एस-सी, एस-टी करता आपण ₹50 फक्त परीक्षा शुल्क असून 18% त्यावेळी जी-एस-टी लागणार आहे. आता इम्पॉर्टंट तारखा जर आपण बघितल्या या भरती संदर्भात त्या आहेत की अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी आहे. परीक्षा 8 फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहे. महत्त्वाच्या लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देत आहे. लिंकवर जाऊन तुम्ही तर PDF जाहिरात पाहू शकताय, ऑनलाईन अर्ज करू शकताय किंवा वेबसाईटला जाऊन आपण संपूर्ण माहिती घेऊ शकणार आहात. तर मित्रांनो, या वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपण संपूर्ण माहिती शोधता इथं क्लिक करून आपण ऑनलाईन अर्ज करू शकता आणि इथं करून आपण जाहिरात वाचू शकणार आहात. तर मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे. 8 फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे. तर मित्रांनो, आपण बँकिंग क्षेत्रात जर सरकारी नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि जर आपण डिप्लोमा केला असेल तरी सुद्धा इथं ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आर-बी-आयच्या जी ज्युनियर इंजिनिअरची भरती याची पूर्ण माहिती पाहिल्या. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आमचा तुम्ही WhatsApp ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवनवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.